हॅलो फ्रेंड, मी प्राध्यापक डॉक्टर भगवान सांगळे, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी. आज आपण अंकेक्षण या विषयातील अंकेक्षणाची मूलतत्वे आणि अंकेक्षण प्रक्रिया हा युनिट अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना बघूया. अंकेक्षणाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा इतिहासात अनेक संदर्भात दडलेल्या दिसून येतात. वाल्मिकी रामायणात ज्यावेळी भरत श्रीरामांना चित्रकूट पर्वतावर भेटण्यासाठी गेले, तेव्हा अयोध्येतील सर्व कुशल विचारल्यानंतर श्रीरामाने भरताला विचारले, अयोध्येचे उत्पन्न अयोध्येच्या जनतेसाठी केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा अधिक आहे की केला जाणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे? त्याचप्रमाणे महाभारतातील शांतीपर्वात युधिष्ठिराने आपला भाऊ नकुल याला पांडव सेनेच्या देखभाल खर्चाच्या नोंदीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसाय व व्यापाराचे क्षेत्र मर्यादित होते. व्यवसायाचे प्रमाण व आकारमान लहान होते. व्यवसायाचे मालक स्वतःच आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन करणे, नियंत्रण ठेवणे, देखरेख करणे, हिशोब ठेवणे इत्यादी कार्य करीत असत. व्यवसायात होणाऱ्या सर्व व्यवहारांच्या नोंदी मालक स्वतः ठेवीत असे. व्यवसायाची मालकी स्वतःकडे असल्याने हिशेब व आर्थिक व्यवहार इतरांकडून तपासून घेऊन ती बरोबर आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करून घेण्याची आवश्यकता भासत नसे. व्यवसायाचे प्रमाण व स्वरूप मर्यादित असल्याने त्याचप्रमाणे व्यवसायाबाबत कायदेशीर बाबी फारच क्लिष्ट व गुंतागुंतीच्या नसल्यामुळे व्यवहारांच्या नोंदी करणे, हिशोब ठेवणे इत्यादी गोष्टी सहजरित्या केल्या जात असत. व्यवसायाचे हिशोब ठेवण्याचे कार्य जी व्यक्ती करीत असे तीच व्यक्ती व्यवहार बरोबर आहे किंवा नाहीत हे पाहत असे. या सर्व गोष्टींमुळे स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करून व्यवसायाच्या हिशोबाची तपासणी करण्याची आवश्यकता भासत नसे. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र व्यवसायाच्या स्वरूपात व आकारमानात मोठ्या प्रमाणावर बदल होत गेला. व्यवसायात विभागणीच्या तत्त्वाची अंमलबजावणी होऊ लागली. व्यवसाय संघटनाचे नवनवीन प्रकार अस्तित्वात येऊ लागले. संयुक्त भांडवली संस्थेचा उदय झाला. कंपन्यांची स्थापना मोठ्या प्रमाणात होऊ लागली. व्यवसायाची मालकी व व्यवस्थापन यात फारकत झाली. व्यवसायासाठी लागणारे भांडवल भागधारक पुरवू लागले. व्यवसायाची मालकी भागधारकाकडे असली तरी ते संख्येने असंख्य व दूर विखुरलेले असल्याने कंपनीचा दैनंदिन कारभार पाहणे, विविध निर्णय घेणे, व्यवसायावर नियंत्रण ठेवणे, हिशोब ठेवणे इत्यादी कार्य करणे त्यांना शक्य झाले. त्यामुळे ही कार्य स्वतंत्र तज्ज्ञ नोकरवर्गामार्फत केली जाऊ लागली. त्यांनाच संचालक असे म्हणतात. कंपनीच्या संचालकांनी, कर्मचाऱ्यांनी, नोकरवर्ग यांनी कंपनीचा कारभार योग्य प्रकारे चालविला आहे किंवा नाही, कंपनीचे हिशोब योग्य रीतीने ठेवले आहेत किंवा नाहीत हे तपासून घेण्यासाठी अंकेक्षकाची गरज भासू लागली. ऑडिट शब्दाची निर्मिती ही इंग्रजीतील ऑडिट या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ऑडायर या शब्दापासून झालेली आहे. ऑडायर या शब्दाचा अर्थ ऐकणे असा आहे. प्राचीन काळी ग्रीस व रोम राज्यात पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जात असे. हिशोब ठेवणारी व्यक्ती आपला जमा खर्चाचा तपशील तज्ज्ञ व्यक्तीस वाचून दाखवित असे व ही तज्ज्ञ व्यक्ती ते ऐकत असे व त्यावर आपला अभिप्राय व्यक्त करीत असे. या एकूण अभिप्राय व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळेच ऑडायर या शब्दापासून ऑडिटिंग हा शब्द प्रचारात आला. व्यवसायाच्या मालकाचे म्हणणे ऐकून घेऊन आणि हिशोबाची पुस्तके तपासून देणारी व्यक्ती म्हणजे ऑडिटर आणि त्यांच्या कार्याचे ऑडिट असे समजण्यात येते. अंकेक्षणाचा अर्थ व्यवसायाच्या हिशेबाच्या पुस्तकाची तपासणी करून त्यातील चुका व अफरातफर शोधून काढणे म्हणजे ऑडिट करणे होय. अंकेक्षणाच्या व्याख्या स्पायसर आणि पेगलर यांच्या शब्दात हिशेब तपासणी म्हणजे व्यवसायातील जमा खर्चाची पुस्तके, खाती आणि प्रमाणके यांची अशा प्रकारे तपासणी करणे की ज्यामुळे हिशोबाच्या पुस्तकांनी दर्शविल्याप्रमाणे व्यवसायाची खरी आर्थिक परिस्थिती दाखविली जाईल. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स
ऑफ इंडिया यांच्या शब्दात अंकेशन म्हणजे कोणत्याही व्यवसायाच्या वित्तीय माहितीची तपासणी करणे होय. जेव्हा अशी तपासणी त्यावर मत व्यक्त करण्यासाठी केली जाते तेव्हा त्या संस्थेचा उद्देश नफा कमविणे आहे किंवा नाही, तसेच तिचा आकार आणि कायदेशीर अस्तित्व कोणते असो याचा विचार केला जात नाही. अंकेशनाचे स्वरूप. हिशेब तपासणी हे एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. अंकेशन हे शास्त्रीय पद्धतीने व पद्धतशीरपणे करण्यात येते. अंकेशनाचे काम हे विशिष्ट गुणवत्ता असलेल्या तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तीकडून केले जाते. हिशोबाच्या नोंदी केवळ तांत्रिकदृष्ट्या तपासणी म्हणजे अंकेशन नव्हे, तर विशिष्ट अशी पूर्वनियोजित उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हिशोब पुस्तकाची, खात्याची विश्वसनीयता, सत्यता जाणून घेण्यासाठी संबंधित कागदपत्राची, हिशोब पुस्तकाची केलेली तपासणी म्हणजे अंकेशन होय. जमा खर्चाचे कार्य जेव्हा संपते तेव्हा हिशोब तपासणीचे कार्य सुरू होते. लेखापालाने केलेल्या व्यवहाराच्या नोंदी आणि त्याने तयार केलेली वार्षिक खाती अंकेशकाला तपासावी लागतात. अंकेशनाचे प्राथमिक कार्य म्हणजे जमा खर्चाच्या पुस्तकाचा अचूकपणा पडताळून पाहणे, तसेच व्यवहार नोंदीतील चुका शोधून काढणे. जमा खर्चाची पुस्तके, निरनिराळे खाते, कागदपत्रे, दस्तऐवज यांच्या आधारे सखोल परीक्षण करून नफा तोटा पत्रकातील नफा किंवा तोटा खरा व विश्वसनीय आहे, तसेच व्यवसायाच्या ताळेबंदावरून व्यवसायाची सत्य व वास्तव आर्थिक स्थिती समजत आहे किंवा नाही याचे परीक्षण अंकेशकास करावे लागतात. हिशोब तपासणीचे कार्य शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल अंकेशकास द्यावा लागतो. म्हणून अंकेशकाने आपले कार्य शास्त्रशुद्ध पद्धतीने व अधिक जागरूकपणे केले पाहिजे. अंकेशन हे नियमितपणे किंवा ठराविक कालावधी केले जाते. अंकेशनाचे स्वरूप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. नोंदीची शास्त्रशुद्ध तपासणी. हिशोबाच्या पुस्तकात व्यवसायाचे जे आर्थिक व्यवहार नोंदविण्यात येतात त्या प्रत्येक नोंदीचा कागदोपत्री पुरावा ठेवलेला असतो. उदाहरणार्थ पावत्या, बिचके, दस्तऐवज, करारपत्रक इत्यादी. या कागदपत्राच्या आधारे नोंदविण्यात आलेल्या नोंदी योग्य प्रकारे व शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंदविल्या आहेत याची खात्री अंकेशकास करून घ्यावी लागते. नोंदीची अंकगणितीय अचूकता तपासणी. व्यवसायामध्ये झालेल्या व्यवहाराच्या नोंदी हिशोब पुस्तकात करताना अंकगणितीय चुका झालेल्या असल्यास त्या चुका शोधून काढण्याचे कार्य अंकेशकास करावे लागते. अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा आढावा घेणे. व्यवसाय संस्थेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अवलंब केलेला असल्यास या पद्धतीचा आढावा घेण्याचे काम अंकेशकास करावे लागते. व्यवसाय संस्थेमध्ये चुका, अफरातफर अथवा लबाडी होऊ नये याकरता अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा उपयोग केला जातो. अंतर्गत नियंत्रण पद्धतीमध्ये एकाच आर्थिक व्यवहाराची नोंद वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळा कर्मचारी करीत असतो. त्यामुळे एका कर्मचाऱ्याकडून चूक झाल्यास ती चूक दुसऱ्याकडून तो आपले काम करीत असताना आपोआप उघडकीस येते. त्यासाठी अंतर्गत नियंत्रण पद्धत कार्यक्षम असावी लागते. म्हणूनच अंकेशन अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा आढावा घेत असतो. शास्त्रीय पद्धतीने हिशोब लिहिल्याची खात्री करून घेणे. व्यवसायातील व्यवहाराच्या नोंदी व हिशोब खाती हिशोबशास्त्राच्या तत्वाप्रमाणे लिहिल्या आहेत याची खात्री अंकेशकास करून घ्यावी लागते. म्हणजेच व्यवसायातील व्यवहाराच्या सर्व नोंदी हिशोबशास्त्राच्या तत्व व कार्यपद्धतीनेच करण्यात आलेल्या आहेत याची खात्री अंकेशकास करून घ्यावी लागते. नोंदीची वैधता तपासणी. व्यवसाय संस्थेतील व्यवहारांच्या सर्व नोंदी हिशोब पुस्तकात नोंदविल्या जातात. या नोंदी अचूक व योग्य झालेल्या आहेत याची खात्री अंकेशकास करून घ्यावी लागते. उदाहरणार्थ व्यवसाय संस्थेमधील व्यवहार हे घटनात्मक व नियमावलीस अनुसरून होतात की नाही हे पाहणे, व्यवसाय संस्थेने केलेले करार व त्या अनुषंगाने झालेले आर्थिक व्यवहार व त्याची नोंद इत्यादी तपासणी करणे. वार्षिक विवरणे तपासणे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यवसायाचे व्यापारपत्रक, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद तयार केलेले असतात. तयार केलेली ही वार्षिक विवरणपत्रके अचूक, सत्य व खऱ्या आर्थिक स्थितीत वास्तव्यदर्शन घडवितात किंवा नाही याची खात्री अंकेशकास करून घ्यावी लागते. मालमत्ता व देयता यांचे सत्यापन व मूल्यांकन करणे. व्यवसायाच्या ताळेबंदात दर्शविण्यात आलेली मालमत्ता व देयता ह्या अचूक व वास्तव्य आहेत किंवा नाहीत हे अंकेशकास पाहावे लागते. तसेच मालमत्ता व देयता अस्तित्वात आहेत की नाही, त्याचे मूल्य योग्य प्रकारे दर्शविण्यात आले आहे किंवा नाही याची खात्री अंकेशकास करून घ्यावी लागते. माहिती व स्पष्टीकरण मिळविणे.
हिशोब तपासणीचे काम चालू असताना व्यवसाय संस्थेने ठेवलेल्या हिशोबाबाबत, नोंदीबाबत अंकेशकास काही शंका आल्यास त्याबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती व स्पष्टीकरण कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मागविण्याचा व मिळविण्याचा कामाचा अंकेशनात समावेश होतो. चुका व अफरातफर शोधून काढणे. व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी करताना जर काही चुका झाल्या असतील किंवा हेतुपुरस्सर काही अफरातफर अथवा लबाडी केलेल्या असतील तर त्या चुका, लबाड्या व अफरातफरी शोधून काढण्याचे काम अंकेशकास करावे लागते. चुका व अफरातफर रोखणे. व्यवसायाचे आर्थिक व्यवहार लिहिताना झालेल्या चुका व अफरातफरी शोधून काढणे, तसेच या चुका व अफरातफरी पुन्हा होऊ न देण्याची योग्य ती खबरदारी घेणे, त्यासाठी योग्य उपाय सुचविणे या सर्व कार्याचा समावेश अंकेशनात होतो. हिशोब तपासणी कार्यक्रम तयार करणे. अंकेशनाच्या कार्याला प्रत्यक्षपणे सुरुवात करण्यापूर्वी अंकेशकाने स्वतः व त्याच्या सहाय्यकाने कोणती कामे केव्हा, कोणत्या वेळी करावयाची आहे याबाबत एक सविस्तर लेखी कार्यक्रम तयार करणे आवश्यक असते. त्यामुळे अंकेशनाचे कार्य योग्य प्रकारे व वेळेत पूर्ण होऊ शकते. अहवाल सादर करणे. प्रत्येक अंकेशकाने आपले अंकेशनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार केला पाहिजे. अंकेशनाचे काम करत असताना त्याला अनुभव आले त्याविषयी आपले मत त्याने अहवालात नमूद केले पाहिजे. तसेच अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल व्यवसाय संस्थेत सादर केला पाहिजे. अंकेशकाचा अहवाल हा एकतर निर्दोष असतो किंवा सदोष स्वरूपाचा असतो. अंकेशनाची व्याप्ती. अंकेशन म्हणजे व्यवसायाची हिशोबाची पुस्तके आणि नोंदीची पद्धतशीर तपासणी करणे होय. त्यातील सत्यतेबाबत मत देण्यासाठी असे अंकेशन केले जाते. व्यवसाय संस्थांना दरवर्षी आपल्या हिशोबाच्या पुस्तकाचे आणि वित्तीय आर्थिक विवरणपत्राची तपासणी करून घ्यावी लागते. यामध्ये अंकेशक लिहिलेले हिशोब तपासतो आणि संबंधित कागदपत्राच्या आधारे व माहितीच्या आधारे त्याच्यातील हिशोबाच्या सत्यतेबाबत आपले मत देतो. अंकेशक ही एक व्यापक संकल्पना आहे. अंकेशनाची व्याप्ती खालील मुद्द्यांच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. कायदेशीर बाबी. वित्तीय किंवा आर्थिक विवरणपत्राचे अंकेशन करताना अंकेशक कायद्यात नमूद केलेले आवश्यकता, नियमावली आणि संबंधित व्यावसायिक मंडळे किंवा संस्था इत्यादी बाबी विचारात घेऊ शकतो. अंकेशन कार्याची व्याप्ती निश्चित करण्यासाठी राज्य काही नियम तयार करू शकते. त्याचप्रमाणे व्यावसायिक संस्थाही या संदर्भात काही नियम बदलू शकतात. आपल्या व्यवसायाचे हिशोब तपासताना अंकेशकाने या सर्व बाबीचे व नियमाचे पालन करून त्या कक्षेत आपले काम करावे. व्यवसाय संस्था. ज्या व्यवसाय संस्थेचे अंकेशन करावयाचे आहे त्या व्यवसाय संस्थेची वित्तीय विवरणपत्राशी संबंधित सर्व बाबीचा विचार अंकेशकाने करणे गरजेचे असते. व्यवसाय संस्थेचे कार्यक्षेत्र वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकते. एखाद्या छोट्या व्यवसाय संस्थेत छोटीशी कार्य होतात तर मोठ्या संस्थेत अनेक प्रकारची कार्य केली जातात. अंकेशकाने या सर्व कार्याचा अभ्यास केला पाहिजे. अंकेशन अहवालात सर्व कार्यांचा समावेश असावा जेणेकरून वाचकाला व्यवसाय संस्थेच्या सर्व कामकाजाचे ज्ञान होईल. माहितीची विश्वासार्हता. संस्थेची आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यासाठी संस्थेने वापरलेली माहिती योग्य आणि परिपूर्ण असल्याची खात्री करण्यासाठी अंकेशकाने सर्व माहिती व्यवस्थित तपासून घेतली पाहिजे. तथ्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी अंकेशक विविध तंत्रे वापरू शकतो. अशी माहिती अंकेशक त्याच्या अहवालात दाखवू शकतो. योग्य संदेशवहन. विवरणपत्रामध्ये सर्व प्रकारची संबंधित माहिती योग्य रीतीने तयार करण्यात आली आहे हे पाहणे अंकेशकाचे कर्तव्य असते. लेखांकन ही एक माहिती प्रणाली आहे. त्यामुळे घटना आणि आकडे अशा प्रकारे सादर केलेले असावेत जेणेकरून वाचकाला व्यवसाय संस्थेसंदर्भातील माहिती मिळेल. अंकेशक त्याच्या अहवालात ही बाब नमूद करू शकतो. मूल्यांकन. लेखांकन प्रणालीचा अभ्यास करून आणि मूल्यमापन करून अंकेशक हिशोब नोंदीतील माहितीची पर्याप्तता आणि विश्वासार्हता तपासून पाहू शकतो. त्याचप्रमाणे अंकेशन कार्यप्रणालीचे स्वरूप, आवाका आणि वेळ निश्चित करण्यासाठी अंतर्गत नियंत्रण प्रणालीचा अभ्यास करून मूल्यमापन करण्यासाठी अंकेशकाने योग्य ती कार्य पार पाडली पाहिजे. तपासणी.
हिशोबातील माहितीची सत्यता पटण्यासाठी अंकेशक हिशोब नोंदीचा अभ्यास करून मूल्यमापन करतो. त्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या, चौकशी आणि सत्यापन करीत असतो. त्यासाठी प्रमाणन, मूल्यांकन आणि सत्यापन अशी तंत्रे तो वापरतो. तुलना. संबंधित माहिती हिशोबपत्रकामध्ये योग्य रीतीने मांडण्यात आलेली आहे हे ठरविण्यासाठी अंकेशक वित्तीय किंवा आर्थिक विवरणपत्राची उपलब्धता, नोंदी आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने तुलना करू शकतो. पुरावा. अंकेशकाला उपलब्ध माहितीवरून कंपनीचे व्यवहार योग्य आहेत किंवा नाही, तसेच ते योग्य रीतीने दाखविले गेले आहेत हे पाहावे लागते. त्यासाठी उपलब्ध पुराव्याचा उपयोग तो एक साधन म्हणून करतो. त्यामुळे अंकेशक वित्तीय विवरणपत्राच्या सत्यतेबाबत आपले मत देत असतो. असे करताना अंकेशकाला खूप काळजी घ्यावी लागते, कारण वैयक्तिक मताचा त्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे तंतोतंत अचूकतेची खात्री देता येत नाही. अनुमान करणे. आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेले अनुमान लक्षात घेऊन अंकेशक त्या विवरणपत्रातील माहिती योग्य आहे याचा निर्वाळा देतो. असे करताना अंकेशक व्यवस्थापनाने निवडलेली लेखांकन धोरण आणि त्याच्या वापरातील सत्यता तपासून पाहतो. त्याचप्रमाणे हिशोबपत्रके तयार करताना व्यवस्थापनाने कायद्याने आवश्यक असलेली माहिती या विवरणपत्रात उघड केली आहे हेही तपासून पाहत असतो. कामकाज. अनुमान अंकेशकाला कार्यरत करते. आर्थिक विवरणपत्रातील हिशोबाची माहिती ही अकाउंटंट आणि व्यवस्थापक यांच्या वैयक्तिक अनुभवावर अवलंबून असते. अशा अनुभवामुळे अंकेशकाच्या कामावर परिणाम होत असतो. अंकेशकालाही उपलब्ध माहितीवरून काही अनुमान काढावे लागतात, अंदाज बांधावे लागतात. चुका. हिशोब तपासणी करताना कधीकधी अंकेशकाला त्यात काही चुका किंवा अफरातफर झाल्याची जाणीव होते. अशा प्रसंगी त्याची सत्यता पटण्यासाठी अंकेशकाला वेगवेगळ्या कार्यपद्धती वापराव्या लागतात. अशा प्रसंगी प्रत्येक व्यवहार तंतोतंत अभ्यासणे हे अंकेशकाचे कर्तव्य बनते. हिशोबाची तपासणी करताना त्याने सर्व कागदपत्रे तपासून पाहणे गरजेचे असते. मत. हिशोबाची पुस्तके आणि विवरणपत्रे यांचे अंकेषण करून त्यावर सत्य आहे किंवा नाही या संदर्भात मत देत असतो. त्यामुळे हिशोब तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या अहवालात त्याने स्पष्टपणे आपले मत दिले पाहिजे. अशा पद्धतीने अंकेषणाची व्याप्ती आपल्याला समजलीच असेल.